नमस्कार मित्रांनो, वेलकम टू वेस्ट क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीच्या भूगोल या विषयाला. खरं तर इयत्ता 9वीचा हा जो भूगोल विषय आहे हा खूप वेगळा आहे. याचं कारण असं आहे की यामध्ये एकतर आपण नकाशे म्हणजे काय याला सुरुवात करणार आहोत. कारण पुढच्या वर्षी 10वीला आपल्याकडे जे नकाशे असणार आहे त्याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि ते कळावेत यासाठी बेसिक म्हणून आता आपण नकाशाला सुरुवात करतोय. मग नकाशाचे प्रकार काय आहेत किंवा नकाशे वाचायचे कसे, सूची कशी वाचायची, हे सगळं काही आपण चॅप्टर मध्ये बघणार आहोत. त्यासोबतच नेक्स्ट जो आपला चॅप्टर आहे त्यामध्ये आहे अंतर्गत हालचाली, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये ज्या काही हालचाली होतात त्याबद्दल याच्यामध्ये डिस्कशन आहे. त्यानंतर आहे बाह्य प्रक्रिया भाग 1 आणि बाह्य प्रक्रिया भाग 2. या सगळे किंवा हे सगळे जे चॅप्टर्स आहेत अतिशय महत्वाचे आहेत, कारण पुढच्या वर्षी जेव्हा आपण एक प्राकृतिक रचना बघणार आहोत भारताची आणि इनफॅक्ट ब्राझीलची पण, तेव्हा त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी खूप उपयोगी पडतील. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे वृष्टी, म्हणजे पाऊस किंवा पर्जन्यमान कशा पद्धतीने आहे किंवा कसा पाऊस पडतो किंवा कुठल्या भागामध्ये कसा पाऊस पडतो, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे सागर जलाचे गुणधर्म. याच्यामध्ये तुम्हाला अर्थात बाह्य प्रक्रियामध्ये तुम्हाला सागरामध्ये जे काही प्राकृतिक रचना बघायला मिळतात किंवा जमिनीच्या वेगळ्या रचना बघायला मिळतात त्या सगळ्या कळतीलच. आणि सागर जलाचे गुणधर्म यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा, अर्थशास्त्राशी परिचय. सो बेसिकली इथून आपल्या खरं तर इकॉनॉमिक्सला एक किंवा अर्थशास्त्राला एक बेसिक सुरुवात होतीये. एक्झॅक्टली अर्थशास्त्र काय आहे किंवा व्यापारामध्ये जे आपण देवाणघेवाण करतो, पुरवठा करतो, निर्यात करतो, आयात करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कळतील. पुढे आहे व्यापार, नागरीकरण, वाहतूक, संदेशवहन, पर्यटन. याच्यामध्ये वेगवेगळ्या पर्यटनाची ठिकाणं किंवा पर्यटन कशा पद्धतीने आपल्याकडे आता सुरुवात झालेली आहे पर्यटनाला, किंवा पर्यटनामध्ये पर्यटन आणि अर्थकारण यांचा जो काही संबंध आहे तो सगळा आपण बघणार आहोत. सो हे बेसिकली इंट्रोडक्शन होतं की एक्झॅक्टली आपल्याला यावर्षी काय काय पाहायचं आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या चॅप्टरला, तो म्हणजे वितरणाचे नकाशे. सो लेट अस स्टार्ट. वितरणाचे नकाशे. सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही मागील इयत्तांमध्ये परिसर अभ्यास आणि भूगोल या विषयामध्ये जिल्हा, राज्य आणि देशांच्या नकाशाचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला एक थोडीफार इन्फॉर्मेशन आहे की नकाशा कसं असतं, काय असतं, त्याच्यामध्ये सूची असते किंवा त्याच्यामध्ये काहीतरी माहिती दाखवलेली असते, हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यासोबतच नकाशांचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणचे स्थान किंवा चलांचे वितरण दाखवण्यासाठी आपण करतो. काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार केलेले असतात. म्हणजे आपण बघतो की एखाद्या नकाशामध्ये फक्त लोकसंख्या दाखवली आहे किंवा एखाद्या नकाशामध्ये दाखवले की त्या त्या ठिकाणामध्ये काय पिकतं, एखाद्या नकाशामध्ये फक्त जलप्रणाली दाखवलेली आहे, म्हणजे इथे समुद्र आहे, इथे या नद्या आहेत वगैरे वगैरे. किंवा एखाद्या नकाशामध्ये दाखवलेलं आहे की फक्त राजधान्या दाखवलेल्या आहेत सगळ्या देशात, सगळ्या ह्याच्या स्टेटच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की प्रत्येक नकाशाचा उद्देश वेगळा असतो. आणि मग त्या नकाशांना आपण काय म्हणतो, उद्देशात्मक नकाशे. म्हणजे काहीतरी उद्देशाने जेव्हा एखादा नकाशा दिला जातो तेव्हा त्याला आपण म्हणतो उद्देशात्मक नकाशे. सो अशा नकाशांद्वारे विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दाखवले जाते. एखाद्या प्रदेशातील पर्जन्यमान कसं आहे, तापमान कसं आहे, लोकसंख्या कशी आहे, हे सगळं काही त्या त्या ठिकाणी ज्या काही आकडेवारीत दिलेल्या आहेत त्याच्या आधारे आपल्याला कळतं. ठीक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल असं सांगितलं जाईल की या प्रदेशामधलं पर्जन्यमान 400 मिलीमीटर आहे, इथलं 300 मिलीमीटर आहे. सो त्याप्रमाणे त्या ठिकाणी शेडिंग दिलं जाऊ शकतं. कलरिंग, शेडिंग किंवा अशा पद्धतीने तुम्हाला नकाशामध्ये वेगळे प्रकार बघायला मिळतील, जे की आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. सो डोंट वरी, ते आपण कव्हर करूयातच. तर बेसिकली नकाशामध्ये तापमान, पर्जन्यमान, लोकसंख्या हे सगळं असतं. आणि मग या नकाशांचा उपयोग त्या त्या प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी पण केला जातो. आणि अशा नकाशांतून घटकांच्या वितरणाचा आकृतीबंध चटकन आपल्या लक्षात येतो. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची सांख्यिकीय माहिती आवश्यक असते. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला लोकसंख्येचा नकाशा दाखवायचा आहे, तर सांख्यिकीय माहिती पाहिजे ना की या भागामध्ये एवढी लोकसंख्या आहे, या भागामध्ये एवढी लोकसंख्या आहे. सो बेसिकली त्या माहितीची गरज असते आणि ती आपण त्या नकाशामध्ये दाखवू शकतो. आता जेव्हा आपण नकाशांचं वितरण म्हणतोय तेव्हा ते 3 प्रकारचं आहे. एक तर आपल्याला दाखवायचंय की या भागामध्ये, आता बघा इथे टिंब टिंब आहे, टिंबांची गर्दी आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला लोकसंख्या दाखवायची आहे, तर टिंबांची गर्दी या भागामध्ये आहे, म्हणजे इकडे दाटीवाटीने लोकसंख्या आहे. या ठिकाणी टिंब खूप लांब लांब आहेत, म्हणजे या ठिकाणी विखुरलेली लोकसंख्या आहे. म्हणजे कुठे या ठिकाणी एखादं गाव आहे, त्याच्यामध्ये थोडीफार लोकसंख्या आहे, मग इकडे कुठेतरी गाव आहे, मध्ये मैदानी प्रदेश वगैरे आहे किंवा मध्ये डोंगर वगैरे आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने त्या त्या ठिकाणची लोकांची वस्ती कशी पसरलेली आहे, लोकसंख्या कशी आहे, आपल्याला टिंब पद्धतीने कळू शकतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, या ठिकाणी आहे क्षेत्रगणित पद्धत.
क्षेत्रफळी पद्धत आपण मोस्टली दाखवू शकतो की फॉर एक्झाम्पल नागरीकरण दाखवायचं आहे किंवा हा नागरीकरण दाखवू शकतो आपण की जास्त डार्क कलर म्हणजे जास्त नागरीकरण झालेलं आहे, कमी डार्क कलर किंवा लाईट कलर म्हणजे कमी नागरीकरण झालेलं आहे. तर बघा या म्हणजे एक्झाम्पल देते मी की या भागामध्ये जास्त नागरीकरण आहे, या भागामध्ये कमी नागरीकरण आहे. सो ज्या ठिकाणी असे कलर्स किंवा ब्लॉक्स वगैरे वापरले जातात तो आहे क्षेत्रफळी पद्धतीचा नकाशा. त्यानंतर आहे समघनी. मोस्टली जो तापमान आहे म्हणजे असं रेषा वगैरे दाखवून की या भागामध्ये सेम तापमान आहे, या भागामध्ये सेम तापमान आहे. सो त्यासाठी आपण समघनी नकाशा वापरतो म्हणजे असं लाईन्सने दाखवलं जातं की ही पूर्ण लाईन जशी पसरलेली आहे त्याप्रमाणे तापमान सेम आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पण 27 डिग्री, या ठिकाणी पण 27 डिग्री, तेच जर आपण आतमध्ये गेलो तर काहीतरी 30 डिग्री वगैरे असेल. सो बेसिकली अशा पद्धतीने सेम सेम ठिकाणं जोडण्यासाठी किंवा सेम काहीतरी दाखवायचं आहे एका रेषेने वगैरे त्यासाठी आपण समघनी वापरतो. सो नावं पण तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवू शकता की टिंब पद्धत आहे तर टिंब ड्रॉ करायचा आहे. क्षेत्रघनी म्हणजे पर्टिक्युलर क्षेत्राला आपण काहीतरी कलर मारतोय आणि ते डिफरन्शिएट करतोय. समघनीमध्ये आपण सेम सेम ठिकाणांना जोडण्यासाठी लाईन्स ड्रॉ करतोय. सो बेसिकली या पद्धतीने तुम्हाला नकाशांचे प्रकार पण लक्षात ठेवायचे आहेत. आता लेट अस सी इन डिटेल ही टिंब पद्धत म्हणजे काय. तर तुम्हाला जर सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा दाखवायचा असेल तर तो आपण या पद्धतीने दाखवतो. आता टिंब पद्धतीने नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. म्हणजेच काय की अगेन सेम लोकसंख्या असेल तर या भागामध्ये 500 लोक राहत आहेत या पर्टिक्युलर गावामध्ये तर ते आपण टिंबने दाखवणार. सो मग एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झालेला आहे तशाच तऱ्हेने नकाशामध्ये टिंब देऊन दाखवला जातो. आता फॉर एक्झाम्पल या भागामध्ये खूप लोकसंख्या आहे तर आपण जास्त टिंब दिले, या भागामध्ये कमी आहे किंवा घनता कमी आहे, विखुरलेली लोक आहेत तर या भागामध्ये कमी टिंब दिले. ठीक आहे, सो ते त्याप्रमाणे दाखवले जातं. उदाहरणार्थ प्रदेशातील लोकसंख्या असेल, पशुधन वगैरे आहे त्यांचं वितरण दाखवायचं असेल म्हणजे या भागामध्ये पशुपालन मोठ्या संख्येमध्ये केलं जातं, या ठिकाणी थोडं कमी आहे वगैरे. सो ते पण इथे आहे. टिंबांद्वारे वितरण दाखवताना टिंबांचे मूल्य ठरवावे लागते. म्हणजेच काय की एक टिंब म्हणजे किती लोक. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 10 लोक राहत आहेत तर मी असं 10 टिंब दाखवणार का, किंवा 1000 लोक राहतात तर मी 1000 टिंब दाखवणार का, नाही. मी असं मानू शकते की सरासरी एक टिंब म्हणजे 500 लोक किंवा एक टिंब म्हणजे 100 लोक, एक टिंब म्हणजे 1000 लोक, असं मी एक प्रमाण देऊ शकते. आता या ठिकाणी 2 टिंब आहेत म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या 2000 आहे असं आपण मोजून घेऊ शकतो. सो टिंबांसाठी आपण प्रमाण दाखवतो किंवा एक टिंब म्हणजे किती हे आपण डिसाईड करतो, त्याचं मूल्य ठरवलं जातं. हे मूल्य ठरवताना टिंबांचे आकारमान, घटकांची घनता व नकाशाचे प्रमाण यांचा विचार करावा लागतो. आता जर आपण लोकसंख्या घेतोय तर आपण एक टिंब म्हणजे जास्त मानू शकतो. हे जर आपण पशुधन वगैरे घेतोय तर इतकं जास्त नसणार आहे. सो आपण एक टिंब म्हणजे 50, एक टिंब म्हणजे 100 असं मानू शकतो. सो डिपेंडिंग अपॉन की आपल्याला काय डेटा दाखवायचा आहे, काय दाखवायचं आहे, त्याच्यामध्ये कुठला घटक दाखवायचा आहे, त्यानुसार या टिंबांचं मूल्य बदलत जाणार. कधी कधी असं पण आहे की मोठा टिंब म्हणजे जास्त लोकसंख्या, छोटा टिंब म्हणजे कमी लोकसंख्या, सो असं पण आपण डिसाईड करू शकतो. सो हे सगळं टिंबांच्या मूल्यांवरती आधारित आहे. सो मग हे मूल्य ठरवताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. प्रत्येक उपविभागातील म्हणजेच प्रशासकीय सीमा घटकांच्या संख्येसाठी किती टिंब दाखवावेत हे पण ठरवावं लागतं. आणि टिंब देताना काय काळजी घ्यायची बघा, तुम्हाला एक्झाम मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. जेव्हा तुम्हाला टिंब पद्धत वरती टिपा लिहायच्या आहेत किंवा स्पष्ट करायचे आहे तेव्हा तुम्हाला या गोष्टी पण लिहायच्या आहेत की मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार सारखा ठेवायचा. म्हणजे असं नाही की आता आपण दाखवतोय की एक टिंब म्हणजे 500 लोक, ठीक आहे, तर तुम्ही काही ठिकाणी 500 साठी एवढा मोठा टिंब ड्रॉ कराल, काही ठिकाणी एक टिंब एवढूसा ड्रॉ कराल पण मूल्य 500 असं नको. हा टिंब म्हणजे 1000, हा टिंब म्हणजे 500 असं असेल तर ठीक आहे. सो म्हणजे तुम्हाला हा टिंब म्हणजे 1000 तर प्रत्येक वेळी हा टिंब एवढाच असला पाहिजे. ठीक आहे, सो हे तुम्हाला डिसाईड करायचंय की प्रत्येक मूल्य म्हणजे टिंबाचं मूल्य सेम असेल तर साईड सेम ठेवायची आहे. प्रदेशाची प्राकृतिक रचना, जलस्रोत, वाहतूक व्यवस्था इत्यादींचं पण वितरण लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हे टिंब देणार आहात तेव्हा. लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या दाखवण्यासाठी आपण गोलाचा उपयोग वगैरे करू शकतो जर आपल्याला डिफरंट डिफरंट गोष्टी दाखवायच्या असतील तर. ज्या घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेले असतात अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत सोयीस्कर आहे. आता या ठिकाणी बघा विखुरलेली गोष्ट काहीतरी दाखवलेली आहे, लोकसंख्या असेल, पशुधन असेल, तर यासाठी आपण टिंब दाखवू शकतो. आता इथे जर टिंब दाखवायचं म्हटलं तर ते तेवढं बेनिफिशियल नाहीये, किंवा मला पर्जन्यमान दाखवायचं आणि मी ते टिंब टिंब काढून दाखवते तर ते त्यासाठी नाही वापरू शकत आपण टिंब पद्धत. पण लोकसंख्या आहे जे आपण असं एक एक काउंट करू शकतो त्यासाठी आपण टिंब वापरू शकतो. पण पर्जन्यमान दाखवायचंय, तापमान दाखवायचंय किंवा अशा काही गोष्टी दाखवायच्या तर यासाठी टिंब पद्धत एवढी लागू नाही पडणार. सो काय इन्फॉर्मेशन दाखवायची आहे ही पण याच्यामध्ये जास्त मॅटर करते. आता या ठिकाणी बघा आकृती 1.1 पाहायची आहे म्हणजे हा टिंब पद्धतीचा नकाशा आणि त्याच्या आधारे उत्तर लिहायचे.
पण आधी तर सगळ्यात आधी आपण हा नकाशा वाचून घेऊयात. अमरावती जिल्ह्याचा नकाशा आहे, लोकसंख्या वितरण दाखवलेलं आहे. प्रत्येक बिंदू म्हणजे किती आहेत? 10,000 लोकसंख्या आहेत, म्हणजे एक बिंदू म्हणजे 10,000 लोकसंख्या. त्यात पण जी नगरातली लोकसंख्या आहे, ग्रामीण भागामध्ये तर टिंब म्हणजे 10,000 आहे, पण नगरामध्ये विशेषतः एक छोटूसा टिंब म्हणजे 50,000, एक मोठा टिंब म्हणजे 1,00,000, अजून मोठा टिंब म्हणजे 2,00,000, अजून मोठा टिंब म्हणजे 5,00,000 हे दाखवते. म्हणजे 5 टिंब आय मीन 10,000 असं आहे, तर एवढे सगळे टिंब काढण्याऐवजी एक मोठा टिंब दिला, जेणेकरून त्या भागामधली लोकसंख्या इतकी मोठी आहे हे आपण सरळ दाखवू शकतो. ठीक आहे. सो त्यासाठी अशा पद्धतीने टिंबांचे आकार बदलले गेलेले आहेत. शहरीसाठी ग्रामीणसाठी सेम आहेत. सो आपण इनफॅक्ट यावरून हे पण अंडरस्टँड करू शकतो की हे ग्रामीण मध्ये येतं, हे शहरामध्ये येतं. एकाच नकाशामध्ये दोन गोष्टी कळतील आपल्याला. ठीक आहे. आता बघा, ही दिशा उत्तर आहे. नकाशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिशा बघायची. अंतर वगैरे दिलेलं आहे, पण त्याचा इथे काही फारसा संबंध नाही येणार आहे. सो तो नाही, ते नाही बघितले तरी पण चालेल. ठीक आहे. आता बघा, क्वेश्चन आन्सर्स बघूयात आपण. अमरावती शहराची लोकसंख्या किती आहे? आता बघा, अमरावती शहरासाठी सगळ्यात मोठा गोल दाखवलाय, म्हणजे 5,00,000 लोकसंख्या आहे या ठिकाणी. नेक्स्ट आहे शहर नकाशातील 1,00,000 लोकसंख्या असलेले ठिकाणाचे नाव सांगा. 1,00,000 म्हणजे साधारणतः जो मीडियम साईजचा हा आहे, हा वाला आय गेस बघावा लागेल. हा येतोय 1,00,000मध्ये. किंवा अंजनगाव वगैरे जे आहे तर ते या दिशेने 1,00,000मध्ये येते. सो अंजनगाव 1,00,000चा आहे, किंवा वरुड आय गेस 1,00,000चा आहे. येस, सो वरुड अंजनगाव हे याचं उत्तर आहे. ऍक्च्युली कधी कधी काय होतंय ना, की आकार समजायला थोडासा वेळ लागतोय. सो त्यामुळे हे 1,00,000चं आहे. येस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अंजनगाव, याचं उत्तर तुम्ही लिहू शकता, वरुड लिहू शकता. नेक्स्ट आहे जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेला लोकसंख्येचे वितरण खूपच कमी आहे? तर बघा, या ठिकाणी ही जी दिशा आहे, उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, त्याच्यानंतर नैऋत्य, पश्चिम, वायव्य. सो वायव्य दिशेला लोकसंख्या खूप जास्त विरळ आहे तुम्ही सांगू शकता, किंवा इव्हन पश्चिम म्हटलं तरी पण चालेल, मुख्य दिशा आणि उपदिशा वायव्य. तर अमरावती जिल्ह्यामध्ये वायव्येकडे लोकसंख्येचे वितरण कसं आहे? विरळ आहे किंवा खूप जास्त कमी आहे, हे तुम्ही सांगू शकता. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आपण बघतोय अजून एक पद्धतीचा नकाशा, जो की आहे, आता हा बघा, या ठिकाणी कलर्स बघायला मिळतात. म्हणजे हा कुठला आहे? समघनी नकाशा आहे, जो की रंगछटेमध्ये आहे. सो कुठल्याही नकाशामध्ये जर रंगछटा दाखवलेली असेल तर ते असणार आहे समघनी. टिंब दाखवलेली असेल तर ते असणार आहे टिंब पद्धत. रेषा वगैरे दाखवली असतील जॉईन करणाऱ्या प्रदेशांना, तर तो असणार आहे कुठला नकाशा? समघनी नकाशा. ठीक आहे. ओके. सो आता हा आपण बघतोय अमरावतीमध्ये लोकसंख्येची घनताच बघणार आहोत आपण याच्यामध्ये पण. आता याच्यावरचे प्रश्न बघूयात आपण. या ठिकाणी लोकसंख्येची घनता सेमच आहे, म्हणजे कलर वाईज बघायचं आपल्याला. जसं आधी आपण टिंबांचा आकार बघत होतो, सिमिलरली इथे आपल्याला कलर बघायचे. तर जास्त डार्क कलर म्हणजे 400 प्रति चौरस किलोमीटर पेक्षा पण जास्त लोकसंख्येची घनता आहे. आणि हे जर एकदम लाईट पिंक कलर असेल तर याचा अर्थ 100 पेक्षा पण कमी आहे लोकसंख्येची घनता. फॉर एक्झाम्पल चिखलदरामध्ये वगैरे बघा, कमी म्हणजे लाईट पिंक कलर आहे. सो या ठिकाणी कमी लोकसंख्या आहे, घनता कमी आहे. तेच जर तुम्ही अमरावती पाहिलं, जे की एक नगराचं ठिकाण आहे, राजधानी म्हणून म्हणजे म्हणू शकतो आपण त्याला, कॅपिटल म्हणू शकतो, किंवा अचलपूर वगैरे पाहिलं, तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय की थोडीशी लोकसंख्या, थोडीशी म्हणजे जी मॅक्सिमम लेवल आहे अमरावतीची, तर ती आहे. हेच जर आपण त्याच्यापेक्षा कमी बघायचं म्हटलं, तर या ठिकाणी धारणी आहे किंवा दर्यापूर वगैरे आहे, त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी आहे. त्याही पेक्षा कमी भातकुलीमध्ये वगैरे आहे, त्याही पेक्षा कमी मग चिखलदरामध्ये आहे. तर या पद्धतीने तुम्हाला कलरचं शेडिंग बघायचं आहे, त्यानुसार ठरवायचं आहे. आता बघा, क्षेत्रगणी पद्धत मध्ये, क्षेत्रगणी पद्धत या नकाशांमध्ये भौतिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छायांनी किंवा छटांनी दाखवली जाते. सो या ठिकाणी आपण बघतोय की कलर्स आहे, लाईट कलर आहे, डार्क कलर आहे वगैरे या ठिकाणी दाखवलेला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आता हे जे नकाशा आहे हे काढताना आपण काय करतो? छटांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेमधून जी काही सांख्यिकीय माहिती प्राप्त होईल त्याचा उपयोग आपण याच्यामध्ये करतो. यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते, आणि प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतलं जातं. म्हणजे कमीत कमी किती आहे? तर 100 पेक्षा कमी आहे, आणि जास्तीत जास्त किती आहे? तर 400 पेक्षा जास्त आहे. सो ऍक्च्युली हे सगळ्याच नकाशांमध्ये बघतो, नॉट जस्ट अबाउट क्षेत्रगणी. तर आपण टिंब पद्धतीमध्ये पण बघितलं की कमीत कमी आपण 10,000 घेऊ शकतो, जास्तीत जास्त आपण 5,00,000 वगैरे घेऊ शकतो, किंवा त्यापेक्षा जास्त घेऊ शकतो. सो हे आपण प्रत्येक नकाशा ड्रॉ करताना, जेव्हा आपल्याला माप ठरवायचं आहे किंवा जेव्हा आपल्याला सूची लिहायची आहे, प्रमाण ठरवायचं आहे, तेव्हा आपण कमीत कमी आणि जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेतो, आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण प्रमाण डिसाईड करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ओके,
सो याच्यामध्ये आपण प्रत्येक गटानुसार एक रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट असेल किंवा कुठला पण एक रंग आणि त्याच्या लाईट डार्क लाईट म्हणजे लाईट थोडंसं डार्क कलर अजून डार्क कलर अजून डार्क कलर असं करत आपण छटा बनवतो. सो हे वापरताना आपण काढत्या म्हणजे पण वाढ जरा मुले आहे म्हणजे कमीला लाईट कलर जास्तला डार्क कलर असा आपण छटा देत असतो. आता तुम्हाला 1.2 अ आणि 1.2 ब बघायचंय तर हे बघा हे आहे कृष्णधवलवालं आणि हे आहे रंगछटांचं. कृष्णधवल मध्ये काय आहे की जास्त ज्या ठिकाणी लाईन्स आहेत ते काय डिफाईन करताय की त्या ठिकाणी जास्त घनता आहे. कमी ज्या ठिकाणी लाईन्स आहे ते काय डिफाईन करताय की कमी घनता आहे. तर हे असं पण आपण ड्रॉ करू शकतो. सो याला पण आपण क्षेत्रगणित म्हणणार आहोत. हे पण छटांचंच आहे पण कृष्णधवल आकृतिबंध आहे. सो वापरलेले हे नकाशे आहेत. आता लोकसंख्येची घनता 301 ते 400 आहे. अशा तालुक्यांची नावं सांगायचं आहे. कुठे कुठे 301 ते 400 म्हणजे या शेड मधले जे आहेत ते. आणि हे जर आपण या नकाशामध्ये बघायचं म्हटलं तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला पॅटर्न बघायला मिळेल ती नावं सांगायची आहेत. तर बघा साधारणतः अचलपूर आणि अमरावती तर 400च्या वरच आहे. अंजनगाव सुरजी आहे. आणि येस अंजनगाव सुरजी जे आहे त्याच ठिकाणी तुम्हाला हा सध्या पॅटर्न बघायला मिळतो आणि धारणीमध्ये बघायला मिळतोय. त्या धारणी आणि अंजनगाव सुरजी याचं उत्तर आपण लिहू शकतो. ठीक आहे बघा हवं तर या ठिकाणी पण बघा की अंजनगाव आणि धारणी आय गेस थोडस अजून लाईट आहे का. एक मिनिट जरा आपण रिचेक करूया कारण कधी कधी काय होऊ शकतं. येस धारणी थोडस अजून लाईट आहे फक्त अंजनगाव सुरजी हेच याचं उत्तर जे आहे ते येऊ शकतं. 2001 वाले कोणते कोणते आहेत दर्यापूर आणि धरणी सॉरी सॉरी याचं उत्तर फक्त अंजनगावच येऊ शकतं कारण 201 ते 300 मध्ये काय येणार आहे धारणी आणि दर्यापूर येईल आणि इव्हन वाळूड पण येईल. सो या ठिकाणी फक्त एकच आन्सर आहे ते म्हणजे अंजनगाव सुरजी. ठीक आहे एकच आन्सर आहे या ठिकाणी. असं कधी कधी असं होऊ शकतं की कलर समजायला किंवा रंगछटा समजायला थोडासा वेळ लागू शकतो. सो यासाठी आपल्याला पूर्ण नकाशा नीट बघायचंय कंपॅरिझन करायचं आहे की यापेक्षा गडद कुठला आहे यापेक्षा लाईट कुठला आहे. सो यात आपल्याकडे क्लिअर माहिती जी आहे ती मिळते. ओके दुसरा क्वेश्चन कुठे गेला. अमरावती तालुक्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे. आता हे जर आपण अमरावतीमध्ये एक्झॅक्ट बघायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त आहे 400 पेक्षा पण जास्त आहे. त्यानंतर लोकसंख्येची घनता 300 प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी 300 पेक्षा कमी म्हणजे या ठिकाणी जे आता आपण अंजनगाव सुरजी वगैरे पाहिलं त्याच्यापेक्षा कमी. आता अंजनगाव सुरजी अचलपूर आणि अमरावती हेच आहे 300 पेक्षा जास्त वाले म्हणजे हे तीन सोडून जे पण सगळे आहेत त्या सगळ्याची नावं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. भातकुली लिहा दर्यापूर लिहा धारणी लिहा कारण 300 पेक्षा कमी हे सगळेच लोक येत आहेत. वारुड असेल सॉरी वरुड असेल मोर्शी आहे तिवसा आहे चांदूर रेल्वे आहे चांदूर बाजार आहे धामणगाव रेल्वे आहे तर ही सगळी नावं तुम्ही आता याच्यामध्ये लिहू शकता कारण हे सगळेच 300 पेक्षा कमी आहे. ठीक आहे इव्हन तुम्ही हा नकाशा पण कम्पेअर करा किंवा कृष्णदेवलाला कम्पेअर करा कुठलाही का दोन्ही पण क्षेत्रघणीवालेच आहेत. त्यानंतर आता आपल्याकडे आहे ते म्हणजे समघनी नकाशे. आता समघनीमध्ये काय आहे तर मागील इयत्तांमध्ये तुम्ही समोच्च रेषा म्हणजे काय सेम उंची असणाऱ्या जे काही ठिकाण आहेत त्यांना जोडणारी सेम उंचीवाली ठिकाण आहेत त्यांना जोडणारी एक रेषा दाखवली जाते की आता फॉर एक्झाम्पल इथं ठिकाण आहे इथे ठिकाण आहे इथे ठिकाणी तिघांची पण उंची सेम आहे तर ते आपण अशा पद्धतीने असं एक लाईन वगैरे ड्रॉ करून दाखवू शकतो. लाईन काय ड्रॉ होते तर असं आपण एखादी लाईन ड्रॉ करून दाखवू शकतो म्हणजे या ठिकाणी जे तिन्ही पण ठिकाण आहेत त्यांची उंची काय आहे फॉर एक्झाम्पल 500 किलोमीटर वगैरे असेल जे काय असेल ते त्यांची उंची 500 मीटर वगैरे आहे असं आपण दाखवू शकतो. सो जे जे ठिकाण सेम आहेत सेम उंचीवाले सेम तापमानवाले समताप रेषा सेम दाबवाले समदाब रेषा तर अशा आपण रेषा ड्रॉ करतो ज्या ठिकाणी सेम सेम तापमान सेम दाब सेम उंची वगैरे असणार आहे त्या सगळ्यांसाठी. तर त्या नकाशामध्ये समान मूल्य दर्शवणाऱ्या ज्या काही रेषा असतात तर त्या एकमेकांना एक दुसऱ्या ठिकाणांना जोडल्या जातात आणि जेव्हा एखाद्या चलांचे वितरण सरळ असते तेव्हा ते दाखवण्यासाठी आपण हे वापरतो म्हणजे उंची सेम आहे तापमान सेम आहे पर्जन्य सेम आहे काही ठिकाणांमध्ये तर ते दाखवण्यासाठी आपण समघनी नकाशाचा उपयोग करतो. आता फॉर एक्झाम्पल इथे जर बघायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला सरासरी वार्षिक तापमान सरासरी वार्षिक पर्जन्यमान म्हणजे पाऊस बघायला मिळते अमरावती मधला. आता या भागामध्ये सरासरी सेमच प्रमाणामध्ये पाऊस पडतो तर आपण इथे टिंब टिंब दाखवण्यापेक्षा किंवा कलरच दाखवण्यापेक्षा हे बेटर आहे आपण असे सेम ठिकाणांना सेम पर्जन्यवाल्या ठिकाणांना आपण लाईनने जोडू शकतो. फॉर एक्झाम्पल आता इथलं आणि इथलं पर्जन्य सेम आहे तर ते आपण या लाईन्सने जोडलं इथलं आणि इथलं पर्जन्य सेम आहे तर ते आपण अशा पद्धतीने लाईन्सने दाखवलं तर हे अजून बेटर आहे दाखवण्यासाठी. आता बघा या नकाशामध्ये प्रदेशातील काही ठिकाणाची उंची तापमान पर्जन्यमान इत्यादीची सांख्यिकीय माहिती आहे तर ती आपण सांगतो त्यासाठी आधी आपल्याकडे ती सांख्यिकीय माहिती असली पाहिजे. ठीक आहे नकाशामध्ये हेच आहे की माहिती तर आपल्याकडे असली पाहिजे त्याशिवाय आपण काय दाखवणार नकाशामध्ये.
सो दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीमध्ये किंवा पर्जन्यमानातील फरक हा समान गतीने होतो आणि ते इथे बघितलेलं आहे की बघा आता मला हे कम्पेअर करायचं आहे की या भागातलं आणि या भागातलं पर्जन्य. तर मी सरळ सरळ बघू शकते की या भागामध्ये 900 आहे, या भागामध्ये 800 आहे. सो त्यांच्यातला फरक पण मी सांगू शकते या रेषांच्या आधारे. ठीक आहे. सो आता पुढे काय आहे, या क्षेत्रामधील उपविभागांचा विचार केला जात नाही. सांख्यिकीय माहिती ही त्या त्या ठिकाणाची असते आणि अशा प्रकारच्या सांख्यिकीय माहितीस बिंदू संदर्भीय माहिती असं पण म्हटलं जातं. नकाशावर त्या त्या ठिकाणी चलाचे मूल्य लिहिले जाते आणि जितक्या जास्त स्थलांचे मूल्य माहिती असेल तितके वितरणाच्या आकृतीबंधाचे अचूक चित्रण या पद्धतीने केले जाते. आता फॉर एक्झाम्पल मला इथलं मधलं पण एक्झॅक्ट पर्जन्यमान माहिती असलं असतं, मी इथून अजून एक लाईन ड्रॉ करून ते एक्झॅक्टली दाखवलं असतं. सो जेवढ्या एक्झॅक्ट गोष्टी माहिती असतील किंवा जेवढा जास्त डेटा आपल्याकडे असेल तेवढं आपण अचूकतेने हे सगळं जे आहे ते दाखवू शकतो. सो तेच सांगितले की इव्हन नकाशामध्ये हेच आहे ना की जेवढी माहिती तुमच्याकडे असेल तेवढं ते चांगलंच आहे, तेवढं आपण ते दाखवू शकतो नकाशामध्ये. स्वतः हा नकाशा काढताना काय काय लक्षात ठेवायचं आहे. समगणी म्हणजे घटकांचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य लक्षात घेऊन आपण ते नकाशामध्ये दाखवतो. आता वर्गांतर करतो. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी 800 पेक्षा पण कमी पर्जन्य असेल तर साधारणतः हा रंग आहे. 1300 वगैरेच्या आसपास असेल तर हा रंग आहे किंवा इथे 900 वगैरे असेल तर हा रंग आहे. तर इझिली आपण वर्गीकरण करू शकतो की या ठिकाणी 800 आहे, या ठिकाणी 900 आहे लगेचच. सो हे वर्गीकरण करायला पण समगणी नकाशा जो आहे तर तो उपयुक्त ठरतो. त्यासोबतच ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात. त्यासाठी समान मूल्य असलेली ठिकाणं जी आहेत तर ती रेषेने जोडली जातात आणि अशा प्रकारे आपण समगणी नकाशा जो आहे तर तो तयार करतो. सममूल्य रेषा जर जवळजवळ असतील तर या घटकातील बदल तीव्र आहे. म्हणजे बघा आता या रेषा एकमेकांच्या जवळ आहे. आता ही 1000 वाली रेष, 900 वाली रेष किंवा 800 वाली रेष पण सगळ्या एकमेकींच्या जवळ आहेत. म्हणजे याच्यामधला बदल खूप जास्त आहे, म्हणजे 100चा बदल खूप तीव्र आहे यांच्यामध्ये. ठीक आहे. हेच जर आपण बघायचं म्हटलं तर आता ही जी रेषा आहे 800 वाली, तर ही पूर्ण इतकी पसरलेली आहे, म्हणजे यांच्यामध्ये बदल तितका तीव्र नाहीये. ही 900 आणि 800 यांच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे या ठिकाणी बदल काही एवढा तीव्र नाहीये, बदल खूप संथ गतीने झालाय, बदल खूप जास्त डिस्टन्स नंतर झालेला आहे. तर हे पण आपण याच्या आधारे समजून घेऊ शकतो. या नकाशामुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल पण लक्षात येतो आपल्या. आकृती 1.3 मध्ये अमरावती जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा नकाशा दाखवलेला आहे. आकृती 1.3 हीच होती ना? हा येस. सो याच्या अकॉर्डिंग आपल्याला आता काही उत्तरं लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय, जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला पर्जन्यमान जास्त आहे. तर बघा या ठिकाणी जो उत्तर भाग आहे त्या ठिकाणी पर्जन्यमान जास्त आहे, म्हणजे ज्या ठिकाणी धारणी किंवा चिखलदराचा भाग आहे त्या ठिकाणी पर्जन्यमान जास्त आहे. त्यानंतर पर्जन्यमानामध्ये कोणत्या दिशेने पर्जन्यमान जे आहे तर ते कमी होत जात आहे. आता कोणत्या दिशेने कमी होत जात आहे तर या ठिकाणी आपण म्हणूयात की आग्नेय दिशेकडे जे पर्जन्यमान आहे तर ते कमी होते किंवा पूर्वेकडे पर्जन्यमान कमी होते असं आपण लिहू शकतो. जिल्ह्यात कमीत कमी पर्जन्यमान किती आहे. सो कमीत कमी किती आहे, 800 आहे या ठिकाणी किंवा 800 पेक्षा पण कमी आहे कमीत कमी जे दाखवायचं म्हटलं तर ते. नेक्स्ट आहे आकृती 1.4 आणि 1.5. आता आकृती 1.4 कुठला आहे, क्षेत्रघनी आहे. 1.5 कुठला आहे, समघनी आहे. ह्यात आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. सो 1.4 मध्ये काय आहे, लोकसंख्येची घनता आहे आणि कुठलं दिलं आता हे कोल्हापूरचं दिलेलं आहे. सो बघा लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे, तर या ठिकाणी जर आपण बघायचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा सूची बघा. ज्या ठिकाणी अशा लाईन्स आहेत किंवा चेक्स प्रोसेस वगैरे आहेत त्या ठिकाणी 400 पेक्षा पण जास्त घनता आहे. ज्या ठिकाणी फक्त स्लांट लाईन आहे त्या ठिकाणी 200 ते 400च्या आसपास आहेत आणि ज्या ठिकाणी फक्त टिंब आहे त्या ठिकाणी सगळ्यात कमी घनता आहे. सो अशा पद्धतीने पण आपण क्षेत्रघनी नकाशा जो आहे तर तो दाखवू शकतो. तर बघा इथे काय विचारलंय, सगळ्यात कमी घनता जी आहे तर ती कोणत्या दिशेला आहे, तर या ठिकाणी शाहूवाडी म्हणजे उत्तरेकडे आहे आणि दक्षिणेकडे आहे. तर उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे आपण असं म्हणतोय की घनता सगळ्यात जास्त कमी आहे. 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके कुठले आहेत, तर कुठले कुठले आहेत बघा, चंदगड आहे, आजरा आहे, गगनबावडा आहे आणि शाहूवाडी या ठिकाणी 200 पेक्षा पण कमी घनता आहे. त्यानंतर 201 ते 400 घनता म्हणजे जे स्लांट लाईन्स आहेत. बघा हा नकाशा रीड करायला कंपॅरेटिव्हली इझी आहे रादर दॅन हा जो नकाशा आपण क्षेत्रघणी या ठिकाणी पाहिला होता यापेक्षा, किंवा इनफॅक्ट रंगछटांपेक्षा पण हे वेगवेगळे सिम्बॉल्स जे आहेत तर ते रीड करायला अजून इझी पडते आपल्याला. ठीक आहे. तर 201 ते 400च्या मध्ये काय काय आहे, या ठिकाणी तुम्हाला राधानगरी बघायला मिळते, गारगोटी बघायला मिळते. येस. सो ही दोन ठिकाणं आहेत 201 ते 400च्या मध्ये. त्यानंतर 400 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले तालुके कुठले आहेत, 400 पेक्षा अधिक म्हणजे हे असे क्रॉसवाले. सो गडहिंग्लज आहे, कोल्हापूर आहे, कागल आहे, हातकणंगले आहे, शिरोळ आहे, पन्हाळा आहे, या ठिकाणी 400 पेक्षा पण जास्त घनता आहे.
त्यानंतर लोकसंख्येची घनता जास्त असलेले तालुके साधारणतः कोणत्या दिशेस आहेत? तर हे पण आपण असं म्हणूया की उत्तरेकडे आहेत किंवा ईशान्येकडे आहेत असं आपण म्हणू शकतो. इव्हन पूर्वेकडे, उत्तर, ईशान्य, पूर्व अशा दिशेने पसरलेले आहेत. ठीक आहे. कोणती पद्धत आपण हा नकाशा काढलाय? क्षेत्रगणी पद्धत वापरून. कृष्णधवल क्षेत्रगणी हवा तर ते पण मेन्शन करू शकता. आता बघा हा बाजूचा नकाशा. या ठिकाणी काय म्हटलंय? सेमच प्रश्न आहेत. हा कुठल्या प्रकारचा आहे? हा समघनी प्रकारचा आहे. कसं कळलं? लाईन्सच्या आधारे कळलं आपल्याला की या ठिकाणी पण लाईन्स वगैरे होते, त्याच्यामुळे आपण हे आयडेंटिफाय करू शकतो. जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस पर्जन्यमान जास्त आहे? तर पश्चिमेकडे पर्जन्यमान जास्त आहे. पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत चाललंय? पूर्वेकडे कमी होत चाललंय. बघा या ठिकाणी कमी आहे. गडद रंग म्हणजे जास्त पर्जन्यमान आहे, 2400 वगैरे, आणि फिका रंग म्हणजे 500च्या आसपास कमी पर्जन्यमान आहे. जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा वर्ग कोणता आहे? तर या ठिकाणी तुम्हाला हा वर्ग बघायला मिळतोय साधारणतः 600 पेक्षा कमी आहे. तर तो जास्त पर्जन्यमानाचा वर्ग कोणता आहे? 2400 वाला वर्ग आहे, जो की तुम्हाला बघायला मिळतोय पश्चिमेकडे. नेक्स्ट आहे कोणत्या पद्धतीने नकाशा काढलेला आहे? समघनी पद्धतीने हा नकाशा काढलेला आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात की पुढे काय बरं सांगितलंय. करून पहा मध्ये काय आहे. आता आपण टिंब पद्धतीचा नकाशा तयार करूयात. तर आकृती 1.6 मध्ये ना तुम्हाला नंदुरबार जिल्हा बघायला मिळतोय. तर तो बघायचा आहे, तो सेम तुम्हाला कागदावरती असा ड्रॉ करायचा जो नकाशा आहे तर तो, आणि मग त्या ठिकाणी एक टिंब म्हणजे 10,000 लोक असं तुम्हाला संख्या घ्यायची आहे. आणि त्यानुसार तुम्हाला बघा इथे लोकसंख्या दिलेली आहे की अक्कलकुवा मधली किती आहे, अक्राणी मधली किती आहे लोकसंख्या. सो ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला असं नकाशाचं आउटलाईन ड्रॉ करायचा आहे आणि दाखवायचंय की एक टिंब म्हणजे 10,000 आणि साधारणतः या ठिकाणी आता किती लोकसंख्या आहे? 2,15,000 आहे. तर मग त्या पद्धतीने तुम्हाला 20 डॉट काढावे लागतील 2 लाखाचे. 15,000साठी अजून एक डॉट काढावा लागेल, किंवा तुम्ही दाखवू शकता की 1 लाख असेल तर मोठा डॉट आहे वगैरे, असं तुम्ही या ठिकाणी सूची बनवू शकता. टिंबे समान आकारामध्ये काढण्यासाठी बॉल पेनची रिफिल घ्या, म्हणजे ते असं डॉट 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 एकदा केलं की ते एकदा उठेल, म्हणजे एकच ठसा उमटेल. आणि छोटे मोठे नाही झाले पाहिजे टिंब, कारण टिंबांचा आकार सेम असला पाहिजे. स्क्रीन दिसते ना, मध्येच गायब झाली होती. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत. भौगोलिक क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ म्हणजे काय? खूप चांगलं तुम्हाला या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. सो बेसिकली जेव्हा कुठल्या तरी हेतूने किंवा कुठल्या तरी वास्तूचा अभ्यास करायचा आहे, या हेतूने जेव्हा आपण एखाद्या वास्तूला भेट देतो, एखाद्या ठिकाणाला भेट देतो, तेव्हा त्या भेटीला क्षेत्रफळ असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी ती ऐतिहासिक वास्तू असेल, ती भौगोलिक वास्तू असेल, काही पण असेल, त्या ठिकाणाहून आपल्याला काहीतरी पूर्वीची माहिती मिळणार आहे किंवा काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे, तर ती आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ ही भूगोलातील एक अत्यंत महत्वाची अभ्यास पद्धत आहे. भौगोलिक संकल्पनांचा आणि घटकांचा प्रत्यक्ष अनुभव आपण क्षेत्रफळीमध्ये घेऊ शकतो. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणाला भेट देतो, आपण तिथले आसपासचं पाणी कसं आहे, दगड कशी आहेत, माती कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो. म्हणजे इनडिरेक्टली आपण त्या ठिकाणी भूगोलाचा अभ्यास करतोय. त्यामुळे क्षेत्रफळ भौगोलिक दृष्ट्या खूप जास्त महत्वाची असते. आता क्षेत्रभेटीची पूर्वतयारी काय आहे? तर ज्या ठिकाणी जायचंय ते ठिकाण माहिती असलं पाहिजे. का भेट देतोय आपण तो हेतू माहिती असला पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला कोण कोण भेटू शकतं, कोण कोण लोक आपल्या ओळखीचे आहेत त्याची माहिती आपल्याकडे असली पाहिजे. कुठे कुठे जायचं आहे ते ठरवून घेतलं पाहिजे. त्या ठिकाणांचा नकाशा आपल्याकडे असायला हवा की या ठिकाणी जायचंय मग असं जायचं. त्यानंतर क्षेत्रभेटीच्या ठिकाणाचे अंतर किती आहे, वाहतुकीचे मार्ग कुठे वापरायचे आहेत, साधनं कुठली आहेत, किती वेळ लागू शकतो, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी क्षेत्रभेट करायला जातोय, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कारखान्यामध्ये किंवा म्युझियम मध्ये गेला, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही काहीतरी प्रश्न विचाराल ना की हे म्युझियम किती जुनं आहे, या कारखान्यामध्ये किती कामगार काम करतात, कच्चा माल काय आहे, पक्का माल काय आहे. तर बेसिकली असे खूप सारे प्रश्न आपण विचारू शकतो. तर या सगळ्या प्रश्नांची एक प्रश्नावली जी आहे तुम्हाला इथे बनवायची आहे, जेणेकरून तुम्ही ते समोरच्याला विचारू शकता. आता क्षेत्राची निवड कशी करायची आहे? सो प्राकृतिक असेल, भूरूप असेल, एखादं नदी किनारा वगैरे असेल, समुद्र किनारा आहे, सागर किनारा आहे, इत्यादी गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्यांचं एक स्ट्रक्चर कसं असणार आहे किंवा त्यांचा एक प्रकार काय असणार आहे. क्षेत्रभेटीसाठी आपण नोंदवही घेतो, नमुना प्रश्नावली घेतो, पेन, पेन्सिल, मोजपट्टी वगैरे या सगळ्या गोष्टी आपण घेतो. क्षेत्रभेटीसाठी घ्यावयाची काळजी. सो जेव्हा आपण क्षेत्रभेटीसाठी जाणार आहोत, तेव्हा आपण आपली सुरक्षितता बघतो, इतरांची पण सुरक्षितता बघितली पाहिजे. एखादं दुर्गम वगैरे ठिकाण असेल तर त्या ठिकाणी एकटं जाऊ नये. सगळ्यांनी शक्यतो सोबत राहावं, कारण ते ठिकाण आपल्या ओळखीचं नाही, आपण फक्त भेट द्यायला गेलोय. तर कोणीही हरवू नये किंवा कोणावर काही विपरीत परिस्थिती येऊ नये, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं महत्वाचं आहे. त्यासोबतच आसपासच्या लोकांचे कॉन्टॅक्ट आपल्याकडे असले पाहिजेत. आपल्यामुळे तिथल्या पर्यावरणाचं नुकसान वगैरे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.
आपत्कालीन स्थिती काही आलीच तर यासाठी आपल्याजवळ फर्स्ट एड किट वगैरे असलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण काय बघितले की एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तर तेव्हा त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल कारखान्यामध्ये गेलो तर तिथल्या लोकांना आपण काही प्रश्न विचारतो. सो प्रश्नावली वगैरे बनवतो. सो बेसिकली हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही क्षेत्र भेटीवरून परत याल किंवा जेव्हा तुम्ही परत येण्याच्या प्रोसेसमध्ये असाल तेव्हा तुम्हाला एक अहवाल बनवायचा असतो. यामध्ये प्रस्तावना असते किंवा समरी असते की तुम्ही काय काय पाहिलं त्या क्षेत्रामध्ये, तुम्ही काय काय प्रश्न विचारले, तुम्हाला काही नवीन माहिती वगैरे मिळाली का, किंवा तिकडची प्राकृतिक रचना कशी होती, घटक कुठले कुठले होते, हवामान कसं होतं, लोकसंख्या कशी होती, पर्यावरणाच्या कुठल्या कुठल्या समस्या आहेत, भूमी नियोजन कसं आहे किंवा भूमी उपयोजन कसं आहे त्या त्या गावामधलं. तर ही सगळी माहिती आपल्याला कळते जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती त्या भागामध्ये जातो किंवा क्षेत्र भेटीला जातो आणि त्याचा अहवाल वगैरे लिहितो. त्यामुळे क्षेत्रभेट आणि अहवाल लेखन खूप जास्त महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण 9वीचा हा जो चॅप्टर आहे तर तो संपवलाय. ही असाइनमेंट सगळ्यांनी घरी एकदा ट्राय करून बघायची आहे टिंब पद्धतीची. या ठिकाणी तुम्हाला कोल्हापूरचं टिंब वितरण पण बघायला मिळते. समघनी आणि क्षेत्र पद्धत जी आहे तर ती झाली आपली. आता लास्ट वन आहे दॅट इज कोल्हापूरचे लोकसंख्या वितरण. आता बघा या ठिकाणी मोठे मोठे सिम्बॉल्स आहेत म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या साधारणतः किती लिहिलंय इथे 20 लाखाच्या आसपास वगैरे असू शकते. ज्या ठिकाणी एक साईजचे स्मॉल डॉट्स आहेत तो ग्रामीण भाग आहे ज्या ठिकाणी लोकसंख्या 50,000च्या वगैरे 5,000 50 नाही 5,000 5,000च्या आसपास वगैरे बघायला मिळते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा एक स्वाध्यायामधला नकाशा होता आणि तुम्हाला स्वाध्यायामधलेच प्रश्न एक्झाम मध्ये येतात सो जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अजून मी याच्यामध्ये काय सांगायचं राहिलं असेल तर ते पण मला नक्की सांगा. अजून मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे ते पण सांगा. थँक्यू सो मच अँड सी नेक्स्ट सेशन. बाय.